आत्ता मी ज्या वास्तूच्या बाजूला उभा आहे त्या वास्तूचं नाव आहे दारुगोळा कोठार. ही वास्तू बाराटाकीच्या अगदी समोरच आहे. जगदीश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला या दोन्ही वास्तू आहेत. 1818 मध्ये मनाला वेदना देणारी गोष्ट या ठिकाणी घडली, ज्यामुळे स्वराज्याची राजधानी जळत होती. 1815 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली. स्वराज्यातील गडकिल्ल्यांकडे लक्ष वेधू लागलं. स्वराज्यातील गडकिल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. मुळात इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काही न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती. पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. रायगड सहजासहजी जिंकणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं होतं. त्यांना काय करावं हे समजत